एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी, मागे तुळसी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा, आला नावा रूपा, तुका मने झाला सोपा. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम वेद प्रतिपद्य. जय जयाची स्वसंविद्या आत्मरूपा. देवा तूच गणेशु सकलार्थ मती प्रकाशु. मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, वार करे संताच्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधर मुकंज नेत्रम. सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठल विठ्ठल एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनाच्या सेवेकरिता अर्थात निरूपणाकरिता घेतलेला अभंग हा अनंत कृपा संपन्न विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी देहुनिवासी महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा तुम्हा सर्वांनाच पडलेला जो प्रश्न आहे, नेमका परमात्मा केवढा, त्याचा विचार या अभंगात ठेवतात. सर्वांच्या पाठातला परिचयाचा कानफटातला तरी नक्की अभंग आहे. अभंगाची भूमिका अत्यंत गोड आहे. ज्ञानशास्त्रीय भूमिकेकडून भक्तिशास्त्रीय भूमिकेकडे घेऊन येणारा अभंग आहे.
सर्वांनाच आकलन होण्याजोगा परमात्मा हे घाबरण्याचं कारण नाही. सर्वांनाच प्राप्त करण्यायोग्य जो दैवत आहे तो परमात्मा सगळ्यांनाच मिळवता येतो याचा विचारही या अभंगातच ठेवलेला आहे. चिंतनाला आरंभ करण्यात तत्पूर्वी 2 शब्दाचा परिहार अगत्याने अवश्य द्यावा लागेल. सालाबतप्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 76वे आणि 76व्या वर्षातील आजचा हा पहिला दिवस, आरंभीचा दिवस. ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह चालत आहे, आपणा सर्वांचं असणारं प्रेरणास्थान म्हणा, श्रद्धास्थान म्हणा, हरिभक्तीपरायण सावताबाबा जांभळे असतील सोलापूरकर, हरिभक्तीपरायण नाना महाराज शेळके असतील, या थोर संतांच्या कृपा आशीर्वादाने समापन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा सर्वच ग्रामस्थ, संयोजक, आयोजक बहुसंख्येने या ठिकाणी आज पहिला दिवस आहे असं अजिबात जाणवत नाही. या गावाला अध्यात्माचं वैभव आहे बरं का. तुमच्या गावात आलो म्हणून तुमची स्तुती करावी असा माझा बिलकुल स्वभाव नाही, पण वास्तव जे सत्य असतं ते तुमच्यापुढे ठेवणं हे काय अतिशयोक्ती ठरणारं नव्हे. पण अध्यात्माचं आपल्या गावाला एक वैभवच आहे आणि पहिल्याच दिवशी एवढी उपस्थिती ते दाखवून देतं आहे. कोण्या गोष्टीची उणीव नाही. निमंत्रण देण्यामध्ये उणीव असते, कुठंतरी कमीपणा असतो, कुठेतरी कसर राहते आणि दिलं जातं ते निमंत्रण असतं. पण कोणतीच उणीव आणि कोणतीच कसर नसते. नियोजनबद्ध कार्यक्रम असतो आणि त्याला दिलं जातं ते आमंत्रण असतं. आमंत्रण वेगळं, निमंत्रण वेगळं बरं का. म्हणून निमंत्रण आल्यावर नाही गेलं तरी चालतं, पण आमंत्रण आल्यावर टाळायचं नसतं. गोड असं हे सर्व नियोजन आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, हरिभक्तीप्राण आपल्या गावचे महाराज बाप्पा असतील, आमचे दिलीप महाराज असतील, आमचे जांभरे महाराज, आमचे भैया महाराज असतील, ही सर्वच मंडळी, आता ही सर्व बसलेली सगळी आमची मित्रमंडळीच आहेत हे का नाही. आता परिहारामध्ये जास्त वेळ घेणं बी योग्य नाही. 2 असे आमचे मृदंगाचार्य दत्ता महाराज असतील, सागर महाराज असतील, इकडं आमच्याच भागातले दत्ता महाराज असतील, ही सर्वच मंडळी परिचित. सिस्टीम असेल, सिस्टीमवाले आजपासून इतकी सुंदर पहिल्या दिवशी सिस्टीम लागली, त्यांचं कौतुक नाही केल्यावर ते हळूच कमी करतात. तसं होऊ नये म्हणून त्यांचंही कौतुक करणं भाग आहे. आणि त्यातल्या त्यात आज पहिला दिवस तुम्ही माझी ओपनर बॅट्समन म्हणून निवड केली आहे का नाही. आता त्याच्याकडून ओपनर बॅट्समनकडून बऱ्याच काही त्यांच्याकडून अपेक्षा असतात. पहिली गोष्ट तो टिकून राहायला पाहिजे हे का नाही, हिलाही महत्त्वाचं आहे. ओपनर बॅट्समनकडून टिकून राहण्याची अपेक्षा करतो आपण. दुसरी गोष्ट, वहोरच्या तुलनेत त्यानं रन रेट बी काढला पाहिजे हे का नाही. या 2 गोष्टी. आणि तिसरी अपेक्षा त्याच्याकडून महत्त्वाची कोणती असते, तो नाबाद ठरला पाहिजे हे का नाही. आता काय होईल, ज्ञानोबा तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं आपण चिंतन करू. पण सोपं बोलू, पहिला दिवस म्हणलं की तुमच्यापुढे पात्र वाढण्याचा दिवस. विठ्ठला सगळ्यांची नावं घेतली आणि चॅनलवाले राहिले का नाही हे का नाही. काय नाव आहे चॅनलचं? पुण्यवाणी चॅनल. खूप छान आहे, नाव बी चांगलं आहे त्याचं. म्हणजे तुम्ही फक्त असले पुण्याचेच कार्यक्रम शूट करत जा हे का नाही. चांगली गोष्ट आहे. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, ब्रह्मनिष्ठ, आत्मनिष्ठ सर्व साधक मंडळी, टाळकरी, माळकरी, वारकरी, सर्व विनेकरी. चोपदार रुसले होते, आले नाहीत माझ्या पुस्तक तिकडं, इथंच थांबले चोपदार. पण चोपदार असतील, पाठीमागं असणारं आमचं मारुतीरायाचं अधिष्ठान असेल, सर्वांच्या चरणाला विनम्र भावाने कोटी कोटी अभिवादन करून चिंतनाला आरंभ. विठ्ठला अनादिकाली ऐका जरा नीट ऐकत चला, इकडं लक्ष द्या. अनादिकालापासून हजारो वर्षापासून एका शक्तीचा शोध चालू आहे.
त्या शक्तीचं नाव आहे परमात्म तत्व. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्याची ओळख, त्याची प्राप्ती, त्याचा परिचय हा अत्यंत महत्वाचा. शास्त्रीय परिभाषेत बोलायचं ठरलं तर शास्त्र सांगतं उपासकाला उपास्याचं ज्ञान असावं. सोपी भाषा बोलतो मी, थोडं नुसती एवढी प्रक्रिया ठेवतो, सोप्याकडे येतो. ज्याची आपण उपासना करत आहोत, करणारा उपासक आणि ज्याची उपासना करतो तो उपास्य दैवत, त्याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे बरं का. पहिली गोष्ट, ज्याची आपण उपासना करतो त्याच्यावरती आपला एकनिष्ठ भाव असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आणि ज्याची आपण एकनिष्ठ भावाने उपासना करतो त्या भावामध्ये अंतिम श्वासापर्यंत कुठेही व्यभिचार म्हणजे कमीपणा आला नाही पाहिजे. तिसरी गोष्ट, ह्या 3 गोष्टीला धरून चला. मी सोपं बोलतो. पहिली गोष्ट, दैवत निश्चित करा, दैवत निश्चित करा. दुसरी गोष्ट, निवडलेल्या दैवताविषयी निष्ठावान आणि एकविध भाव ठेवा. आणि तिसरी गोष्ट, तो भाव अंतिम क्षणापर्यंत टिकवून ठेवा. अजून सोपं बोलू. ज्याची तुम्ही उपासना करत आहात, पहिली गोष्ट, तुम्ही तुम्हाला आवडणारं दैवत निश्चित करा. जे दैवत तुम्हाला आवडतं त्याची उपासना करा, त्याची भक्ती करा. पण ती भक्ती करत असताना त्याच्यामधला भाव कमी होऊ देऊ नका. एवढं सोपं बोलतो. पहिली गोष्ट, दैवत निश्चित करा आणि निवडलेल्या दैवताविषयी अंतिम क्षणापर्यंत एकविध भाव ठेवा. पुन्हा दुसऱ्या दैवताचा विचार करू नका. नका. तुकोबरायांनी परमार्थाला लागल्यावर पहिलं दैवत निश्चित केले. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. दुसऱ्याला पुन्हा अंतकरणात थारा दिलेला नाही. दैवत निश्चित केलं. दुसरं प्रमाण देतो. सांडोनिया पंढरी राव कोणासी मनुदेव. विठेवरती उभा असणारा पांडुरंग सोडून इतरांना देव म्हणायला माझं मन धजावत नाही. चरणाचा अर्थ आहे, कळतंय ना. पांडुरंग परमात्मा सोडून इतराला मी देव म्हणायची मला लाज वाटते. याच्या खालचंच दुसरं चरण सांगतो. बहु लाज वाटे चित्ता अनेकाते देव म्हणता. अनेकाते देव म्हणता चित्ता बहु लाज वाटे. दुसऱ्याला देव म्हणावंसं मला वाटत नाही. मग तुकोबारायला म्हणलं ती देव नाहीत का? त्याला बी प्रमाण दिलं. हेंदरी शेंदरी दैवते कोणी एकी पुजी भूते खेते. त्यांना मी दैवत म्हणत नाही. दैवत कशाला म्हणावं? जो या देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. दैवत निश्चित केलंय. दैवत निश्चित केलंय. माझं म्हणणं नीट आहे का? आपला अजून दैवतच निश्चित नाही. आपला परमार्थ सगळा सिजनेबल चालू आहे. बरोबर आहे खरं? वार बदलला देव बदलला, महिना बदलला देव बदलला, आहे का नाही? अजून सोपं बोला आपल्याकडल्याच भाषेत. आकाडातला देवदेव बी आपल्याला चालतो आणि श्रावणातला बी देवदेव आपल्याला चालतो. बरोबर आहे? असे भक्ती करून कोण्याच जन्मात त्याची प्राप्ती होत नाही. माझ्या मूळ मुद्द्याकडे या. दैवत निश्चित करा. त्या दैवतावरती अनन्य भाव ठेवा, अनन्य प्रेम करा. मी साधं उदाहरण देऊन जातो तुम्हाला. हो नाही बोला. राधेनं कोणाची उपासना केली? बोला. भगवान कृष्णाची उपासना केली. पाठीमाग असलेलं माझ्या पाय अधिष्ठान जय हनुमंतरायाचं. हनुमंतरायानं कोणाची उपासना केली? प्रभू रामचंद्रांची केली. बरोबर आहे? आता याच्यामध्ये थोडा विकल्प आपण करू. हनुमंतरायाला भगवान श्रीकृष्ण देव आहेत हे माहित नव्हतं का? होत. बरोबर आहे? माहित होत. हनुमंतरायाला भगवान श्रीकृष्ण हे देव आहेत हे माहित होतं. एक. राधेला प्रभू रामचंद्र भगवान देव आहेत हे माहित नव्हतं का? होत. होत. दैवताविषयीचा भाव आहे का? राधेला रामप्रभू देव आहेत ते ठाऊक होतं. हनुमंतरायाला भगवान कृष्ण देव आहेत ते ठाऊक होतं. पण ठाऊक असूनही, माहित असूनही काही केल्या राधा राम म्हणत नाही आणि काही केल्या हनुमंतराया कृष्ण म्हणत नाहीत.
बरोबर आहे? असं का? याचं एकच कारण आहे, दैवत निश्चित केलं. विठ्ठल मी पहिल्या दिवशी तुमच्या मनाची तयारी करून घ्यायला लागलोय. अजून आपण त्याच्यात कन्फ्युजच आहे. आपलं फायनल झालंच नाही. हा, निश्चित करा दैवत. आता कसं सांगू बाकीचं? जाऊ द्या, पण दैवत निश्चित करत चला. दुसरी गोष्ट, त्या दैवतावरती अनन्य प्रेम करा, अनन्य भाव ठेवा त्या दैवताविषयी. त्याच्याशिवाय विठ्ठल कुळीचे दैवत तुकोबरा सांगतात, किंवा अनेकाची प्रमाणे तशी. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. निवडलेल्या दैवताविषयी प्रेम आहे, लक्षात ठेवा. हा, आणि भगवंताचं ब्रीद वाक्य, जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगतासी शरण मीच एकू. मी शरण आलेल्याला तारून नेतो. लक्षात ठेवा, म्हणजे शरणांगती पत्करा त्याची, आणि निस्ती शरणांगती पत्कारून चालत नाही. शरणांगती पत्कारताना सर्व भावानी शरणांगती पत्कारा. कोणताही भाव अंतःकरणात कमी ठेवू नका. सर्व भाव त्याच्या ठिकाणी समर्पित करा, तर शरणांगती होते. आणि बोलू, सोपा शब्द वापरतो, समर्पण भाव ठेवा. समर्पण भाव महत्वाचा आहे परमार्थामध्ये. ज्या दैवताविषयी आपल्याला आपण निवडलेलं दैवत आहे, त्या दैवतावरती आपला भाव समर्पित करा. माणसाला समर्पण जमत नाही. अर्पण करतील, तर्पण करतील, वेळ प्रसंगी कर्पणही करतील, पण समर्पण करत नाही. हा स्वभाव आहे जीवाचा. मी किती प्रकार सांगितले तुमच्या पुढे? 4. अर्पण, तर्पण, कर्पण आणि समर्पण. एका वाक्यात सांगतो कशाला काय म्हणतात ते. थोडं ठेवून थोडं दिलं जातं, याला अर्पण म्हणतात. आपल्याकडे थोडं ठेवायचं आणि त्यातलंच थोडं द्यायचं, याला काय म्हणतात? अर्पण म्हणतात. पितरांना दिलं जातं, त्याला तर्पण म्हणतात. दिलं काहीच जात नाही, द्यायचंच माहित नाही, फक्त घ्यायचं कळतं, त्याला तर्पण म्हणतात. कर्पण म्हणतात. काय म्हणलो मी? नुसतं घेतोस त्याला काय म्हणायचं? कर्पण म्हणतात. देत काहीच नाही, फक्त घेतो, कर्पण आहे. आणि घेत काहीच नाही, अखंड देतो, त्याला समर्पण म्हणतात. ज्याच्या जीवनामध्ये त्या दैवताविषयी समर्पण भाव आहे, त्याच्या जीवनामध्ये परमात्म स्वरूपाचा आनंद मनाने प्राप्त होतो. हे वाक्य विसरू नका. समर्पण भाव ज्याच्या जीवनात आहे, त्याच्या जीवनात परमात्म स्वरूपाचा आनंद येतो. प्रमाण देऊ, होईल आगवा तुका आणि भगवंताची शरणांगती पत्करा. दैवत निश्चित करा, दैवतावरती अनन्य भाव ठेवा आणि त्या दैवताला आपला जीव भाव समर्पित करा. काम झालं. त्यांची सरली येरझार झाला सफळ, कोणाची साठविला हरी. ज्यांनी समर्पण भाव ठेवला का, अनेक प्रमाणात त्याला द्यायला. आणि जर आपला समर्पण भाव नसेल, आपण त्या भगवंताची भक्ती करतो पण भावामध्ये जर कमीपणा असेल, तर त्या भक्तीला शास्त्रात काय म्हणतात सांगू? प्रमाण देऊन सांगतो. देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव. आतून करत नाही, वरून वरून करतोय. देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव. पुढचा शब्द ऐका. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार.
देवाची भक्ती करताना जर जीवाचं समर्पण त्याच्या चरणावरती नाही केलं तर त्या भक्तीला शास्त्रामध्ये व्यभिचार म्हणतात. विठाला विठाला म्हणून भानुदास महाराज म्हणले काय भाव असावा. जरी हे आकाशावर पडो पाहे ब्रह्मा भोळ भंगाचा वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाट पाहे ग विठोबा न होय अनिकाचा पांगिला जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मा घोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाये तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. याला म्हणायचं अनन्य भाव. सगळ्याच्या पाठातले एक उदाहरण देऊन लगेच आपल्या अभंगाकडे येऊ. सर्वांना ठाऊक आहे राम रावणाचं युद्ध चालू असताना रावणाचा बंधू कुंभकर्णाच्या तावडीमध्ये राम सैन्यातील एक वानर त्याच्या तावडीमध्ये सापडलं. त्याचं नाव काय हो? 76 वर्ष झाली की सप्ताहाला. त्या वानराचं नाव आहे गंधमाधन नावाचं वानर. काय नाव आहे त्याचं? गंधमाधन नावाचं वानर. एवढा मोठा बलशाली असणारा कुंभकर्ण आणि एखादी माशी आपल्या हातात पकडावी असं त्यानं ते वानर पकडले हातामध्ये. युद्ध चालू आहे आणि युद्धभूमीवरती कुंभकर्ण त्याला म्हणतो बोल जीवदान पाहिजे का मरायचंय? कोणाला मरावं वाटतो? ज्ञानोबा तर म्हणतात आगा मर हा बोलून साहती. मरण शब्द सुद्धा माणसाच्या कानाला बरा वाटत नाही पण एक दिवस मरावं लागतं. का बरं मरावं लागतं? उत्तर सांगू. ज्या लोकामध्ये आपण जीवन जगत आहोत त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. बाकी कशाला टेन्शन घ्यायचं? बरोबर आहे. ज्या लोकात आपलं जीवन जगणं चालू त्या लोकांचं या लोकांचं नाव काय आहे? मृत्यू लोक. म्हणून इथं कोणी अमर नाही गेले दिगंबर ईश्वर विभूती आहे का नाही? येते नाही उरो आले अवतार. प्रत्येकाला जावं लागतंय फक्त कधी जायचंय एवढं आपल्याला माहित नाही आहे का नाही? हा काळाची एवढी जरा संगती लावून देऊ का 1 मिनिटासाठी? जरा नीट आहे का? ही प्रमाण सगळ्याच्या पाठातले बरं का बाप्पा. काळाची उडे पडेल बा जेव्हा. आता कोण कोण सोडवत नाही त्याची यादी सागर महाराज ध्यानात ठेवा. सोडविना तेव्हा माय बाप. ऐका बरं. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाटची बहीण शेजची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौघ अनेक सोयरी. भले भले. कळाली का कोण कोण आहेत ती? खालचं चरण काय म्हणते? तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. ऐका नीट. मी संगती लावतोय निसती. आता सांगितलेली जी लिस्ट आहे सोडविना राजा देशीचा चौधरी सोयरे माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वा. चरणात चरण मी मिक्स केले. हा लक्षात ठेवा. ह्यातलं आत्ता सांगितलेल्या यादीतलं तुला सोडवणार कोण नाही असं तुकोबाऱ्या म्हणतात. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. या आत्ता सांगितलेल्या यादीतलं तुला सोडवणार कोणीच नाही म्हणून तुकोबाऱ्याची विनंती आहे आपुली आपण करा सोडवण. इथं यायचं होतं. माझा मुद्दा राहत होता. आलं का लक्षात? माझा मुद्दा काय होता? यातलं तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. आता सांगितलेलं तुला कोणच सोडवणार नाही म्हणून माझी विनंती आपुली आपण करा. आपुली सोडवण आपण करा. आपल्याला सोडवणार दुसरं कोण नाही. हा मग सुटायचं असेल तर काय केलं पाहिजे? गप बसताय? सुटायचंय का गुतायचंय? परमार्थ हा सुटण्यासाठी असतो. विठाल आम्हाला सुटायचंय बरं का पण सुटायचा उपाय करत करत आम्ही गुतत चाललो. एवढा अवघड झालं. मी प्रमाण देतो की त्याला ज्ञानोबरायचं. सुटायाचा काही करीतो उपाव तो देखे पाव गोविये. सुटायचा जेवढा विचार करतोय तेवढं गुतत चाललो आम्ही. अजून सोपं बोलू का? वाघरीत जर सस गुतलं
तर सुटण्यासाठी काय करतं ते धडपडतं का नाही. पण ससे धरणाऱ्याला विचारा काय होतं त्याचं पुढं. ते सुटण्यासाठी जेवढं धडपडेल का तेवढे त्याला फासे जास्त पडतात आणि ते पॅक गुतत. मी त्या सशा सांगायलो का इतक्याला. तुम्ही आम्ही सगळे संसाराच्या वागरीत गुंतलेलोच आहोत. जेवढं सुटण्याचा प्रयत्न करू तेवढे फासे जास्त पडतात. आणि संतांनी सांगितले पार मारतात ये आणि हे फासे तोडून टाक. बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनापासून उकलल्या गाठी देता आले मिठी सावकाश. सांगण्याचं तात्पर्य हे बंधन तुटलं पाहिजे. असू द्या, ते बंधन तोडण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची शरणांगती पत्कारली पाहिजे. सर्व भावाने शरण गेलं पाहिजे. समर्पण भाव ठेवला पाहिजे. आपण दृष्टांत देत होतो कोणाचा बोला, कुठपर्यंत आलतं कीर्तन नाही लक्षात. कुंभकर्णाने वानराला मुठीमध्ये धारण केलंय. त्याला विचारतोय जीवदान पाहिजे का. इथपर्यंत आलतं बरोबर की. आता तुम्ही विसरले तरी मला विसरून कसं जमलो हे का. वानर म्हणते मला जीवदान पाहिजे. कुंभकर्ण त्याला सांगतो काय प्रेम आहे बघा, अनन्य भाव काय असावा. कुंभकर्ण त्याला सांगतो जीवदान पाहिजे असेल तर एक वेळेस म्हण मी रावणाचा आहे. काय म्हणायला भाग पडलं त्याला, मी रावणाचा आहे असं एक वेळेस म्हणला की तुला जीवदान. आणि जर तू नाही म्हणला तर युद्ध चालू आहे तुझ्या बरोबर, वेळ घालवायला माझ्याकडे वेळ नाही. पटकन सांग जीवदान पाहिजे असेल तर म्हण मी रावणाचा आहे. नाही म्हणला तर इथं चिरडून मारील. क्षणभराचा वेळ दिला. पटकन सांग म्हणल्यानंतर क्षणभरात विचार केला त्या वानराने. आणि ते वानर म्हणतंय ऐका, मी रावणाचा आहे असं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा आहे असं म्हणून मेलेलं बरं. माझं म्हणणं लक्षात आलं. हा, हे वानराला सुद्धा कळतं. लक्षात ठेवा, आपल्या मालकाविषयी काय आपला एकविध भाव असावा, किती एकनिष्ठ असावं हे त्या काळात त्रेतायुगात वानराला कळत होतं. आत्ताच्या वानराला कळत नाही. सगळे एकाच खुर्चीवर बसतात, एका जागेवर आले सगळे. आले का नाही. हा, स्वार्थापोटी सगळ्यांनी आपापल्या खुर्च्या आपापली दुकानं मांडून ठेवली. आताचे वानर शाने नाही. विठ्ठल घटना त्रेतायुगातली,
घटना कधीचे? त्रेतायाम रघुनंदनम. घटना त्रेतायुगातली, पण आजही उदाहरण घ्यावं लागतं त्या वानराचं. याचं एकच उत्तर आणि एकच कारण आहे, त्रेतायुगात ते वानर बदललं नाही. आता रात्रीत बदलणाऱ्या वानराला काय सांगावं आपण, हे का नाही? तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आहे, आम्ही काय बोलावा. विठाल सांगण्याचं तात्पर्य माझं एवढं होतं, दैवत निश्चित करा, दैवतावरती नितांत प्रेम करत चला, एकविध भाव ठेवा, त्या दैवतावरती आपला जीव भाव समर्पित करा. परमात्म स्वरूपाचा आनंद भेटल्याशिवाय राहणार नाही. अनादिकालापासून हा वाद, हा विषय, हा प्रश्न अनादिकालापासून हजारो वर्षापासून सतत चालत आलेला आहे. नेमका देव कसा आहे आणि नेमका देव केवढा आहे, देव केवढा आहे, देव केवढा आहे, हा इथं उपस्थित सर्वांनाच, तुमच्या माझ्या सगळ्यांनाच प्रश्न आहे. किंवा हा आजचाच आहे असं नाही, हा हजारो वर्षापासूनचा चालू असलेला हा वाद आहे. मग देव केवढा आहे, देव केवढा आहे, देव केवढा आहे, देव केवढा हे अजून कोणाला कळलंच नाही. नीट ऐका, केवढा हे ओळखण्यासाठी, केवढा हे जाणण्यासाठी आणि जाणून केवढा हे जगताला सांगण्यासाठी पहिला विडा उचलला पाहिजेचा, त्यांचं नाव आहे वेद. कोणी उचलला? देव नेमका केवढा आहे हे पाहून आम्ही तुम्हाला सांगतो असं म्हणणार पहिल्यांदा कोण निघालं जगताच्या पाठीवर? देवाकडे पहिल्यांदा कोण पोचलंय? वेद. आणि वेदानी पाहिजेचा विडा उचलला आणि वेद तिथपर्यंत निघाले. देवाला जाणण्यासाठी वेद गेले, पण वेदांना कळाला नाही. मी विस्तार नाही करत त्याचा, नीट ऐका बरं. माझ्या पदर नाही, मी प्रमाण देतो त्याला. वेद जाणू गेला, एकनाथ महाराज हरिपटाप्रमाणे पुढे मौनावला. वेद जाण्यासाठी गेला आणि मौन पडलं वेदांना. ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. ज्ञानोबरायाने मी तसंच सांगितलंय. ज्ञानोबराय सांगतात, जेथ वेद मुके झाले मन पवन पांगुळले, राती विन मावळले रवी शशी. अर्थात वेदांना देखील परमात्मा कळाला नाही. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा बनचा. पहिल्यांदा कोण पोचलंय? जरा माझ्याकडे लक्ष दिलं तर संगती लागेल. तुम्हाला केवढा पाहायचंय का नाही? तुम्हाला अजून प्रश्नच पडला नाही नेमका देव केवढा. केवढा आहे त्याचा विचार चाललाय. वेद गेले केवढा जाणण्यासाठी. हा, अजून प्रमाण देतो ज्ञानोबरायाचं. काय गोड चिंतन आहे ज्ञानोबरायाचं पहा जरा नीट ऐका. तुम्ही म्हणता पहिले दिवशी असलेही द्यायला लागला, काय सांगायला लागला डोक्याला? तर पाहता जाणीवेचे निबळे, कोण वेदावुनी असे आगळे, शेषावुनी तोंडाळे बोलके अथी. या उभीत देव केवढा जाणायला दोघ जण गेलेले सांगितले ज्ञानोबरायाने. पहिला वेद सांगितला, पहिला वेद सांगितला आणि दुसरा कोण सांगितला? शेषावुनी तोंडाळे बोलके अथी. भगवान शेषनारायण सांगितले. भगवान वेदांना कळाला नाही, वेद परत फिरले. नैती नेती नेती नैती नैती याचा अर्थ कळाला, देव असा नाही, देव असा नाही असं नकारात्मक भाषेत चिंतन करत वेद परत फिरले. पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. आणि वेद परत फिरल्यानंतर पुन्हा भगवान शेषनारायण म्हणले मी जातो. आणि भगवान शेषनारायण त्याला जाणण्यासाठी गेले. त्यांचं काय झालं एकनाथ महाराजांनी सांगितलं. सहस्त्रमुखाचा वर्णिता भागवला, सहस्त्रमुखाचा वर्णिता भागवला, सहस्त्रमुखाचा वर्णिता भागवला, सहस्त्रमुखाचा
ठेवा बसलेली मंडळी. बाकीचं चिंतन नाही कळू द्या, प्रमाण वगैरे नाही लक्षात राहू द्या, पण यादी लक्षात ठेवा. देव केवढा जाण्याला कोण कोण गेलं आणि त्यांची काय काय फजिती, तेवढी फजिती तरी ध्यानात ठेवा की कोण कोण गेलं देवाला जाणण्यासाठी केवढा आहे म्हणून, आणि काय काय झालं त्यांचं एवढं सांगतो की जेवढं माझ्या वाचनात गेलंय तेवढी लिस्ट सांगतो. पहिल्यांदा कोण गेलं बोला? वेद. माघारी फिरले, मौन पडले वेदांना. बर. दुसऱ्यांदा कोण गेलं? भगवान शेषनारायण. आहे का नाही? त्यांना काय झालं? सहस्त्र जीवा फुटल्या. एवढंच नाही, ज्ञानोबरायांनी शेषाचं काय झालं त्याच्या खालच्या ओवीत सांगितलंय. तोही अंतुरणा तळवटी धडे. देवाला जाण्याला गेले भगवान शेषन. भगवान शेष म्हणतात, देवा असं करा, असं करा, मी तुमचा अंतरून होतो, माझ्यावरती निवांत पडा. तिथून ते परत आलंच नाही. ज्ञानोबराने सांगितले, तोही अंथुरणा तळवटी धडे. येरू नेती नेती मनोनी बहुडे. जेत सनकाधिक वेडे पिसे झाले. आता तिसऱ्या नंबरला कोण घेतलं? सनकाधिकाला वेडे पिसे म्हणजे वेड लागलं. सनकाधिक जाण्याला गेले, वेडेच झाले. हा, तिघ जण झाले का? भगवान शेषनारायण, भगवान वेद आणि सनकाधिक. अजून कोण गेलं सांगतो. करिता तापसाचे कडसने. कवने जवळू ठेवी जे शूळ पाणी. शूळ पाणी म्हणजे भगवान शंकर. तो ही अभिमान सांडोनी पायवनी माता वाही. भगवान शंकर त्या तत्वाला जाणण्यासाठी गेले. त्यांनी ते तत्व जाणता जाणता त्याला डोक्यावरती घेतलं, निवांत बसले. निवांत बसले, ते बी गप्प बसले. भगवान शंकरही थांबले, ही वेद थांबले, शेष थांबले, सनकादिक थांबले. भगवान शंकरही त्या ठिकाणी गप्प बसले. आणि पुन्हा मग एवढे सगळे झाल्यानंतर आईसाहेब लक्ष्मी माता म्हणल्या, तुम्हाला नाही कळणार, मी जाणते त्याला. केवढा आहे मी सांगते. देवाची पत्नी गेली जाणायला, तिलाही कळालेला नाही. प्रमाण देतो त्याला. शंभूचे जेत लक्ष्मीचे थोरपण सरे. संपले. शंभूचे तपन पुरे. तेथ प्राकृत हेंद्रे केवी जाणवला आहे. ती हेंद्रे म्हणजे आपण. माणसामध्ये हेंद्रे तिसरे कोण नाही, दुसरं आपणच आहे. हा, ओवे अजून एकदा सांगतो. लक्ष्मीचे थोरपण नसरे, शंभूचे तपन पुरे. त्याला जाणण्यासाठी तेथ प्राकृत हेंद्रे केवी जाणवला आहे. हरिपाठाचं प्रमाण देऊ गायला. तेथील प्रमाण नेनवे वेदास. Give me.
शेलेकऱ्याच्या जेव्हा आम्ही पक्ष सोडतो आपलं प्रमाण धरतो त्यांच्या जेव्हा आम्ही प्रमाण धरलेलं असतं. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी म्हणतात ते तर प्राकृत हेंदरे शब्द काय वापरला ज्ञानेश्वरीत आपल्याला हेंदरे. मग तेवढ्यावर थांबले का ज्ञानोबा आहे. हरिपाठात म्हणतात ते जीवजंतू सिके विकल. मला एवढं सांगायचं होतं तिथं आपल्याला जीवजंतू म्हटलं. आणि तुकोबाऱ्याने गप्प बसावं तुकोबाऱ्याने तोंड सुख घेतलं. काय म्हणले येड्या गबाळ्याचे काम नाही. येड्या गबाळ्याचे. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीत आपल्याला हेंद्र म्हणतात ते तत्व जाणण्यासाठी केवढा हे जाणण्यासाठी. हरिपाठात ते जीवजंतूसी केवी कळे तेथील प्रमाण नेनवे वेदासी. वेदांना कळला नाही तो तुला कळेल. आणि तुकोबाऱ्या म्हणतात हेंदर्याचे काय येड्या गबाळ्याचे काम नाही तू का म्हणे येते पाहिजे जातीचे. सांगण्याचं तात्पर्य परमात्मा नेमका केवढा आहे सांगणं सोपं नाही. या प्रमाणावर तर ते सिद्ध होतं. वेदांसारख्याची वाणी थांबली. सनकादिक वेडे पिसे झाले शंभूचे तपन पुरे. ही सगळी प्रमाण लक्षात घ्या. अजून एक आठवले म्हणून सांगतो. कोणाकोणाचं काय काय झालं. वेद गप्प बसले बरोबर. भगवान शेषनारायण गप्प बसले. सनकादिक गप्प बसले. भगवान शंकर हे गप्प बसले. आईसाहेब लक्ष्मी माता हे थांबल्या गप्प बसल्या बरोबर. अजून एक आठवले म्हणून प्रमाण सांगतो. योगी याच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो आम्हा पाशी मागे पुढे. योगी सुद्धा तुला जाणण्यासाठी ध्यान लावून बसतो. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामे बैसला. योगी ध्यान लावून बसतात तू केवढा जाणण्यासाठी. पण योगियाच्या ध्यानी ध्याता ना थोडसी त्यांना सुद्धा तो कळालेला नाही. योग्याला बी त्याच्यामध्ये घेत. बर अजून एक जण आठवले तेवढं सांगतो लगेच पहिल्या चरणाकडे. कोण कोण आपल्याला कळावं कोण कोणाची फजिती झाली. एकनाथ बाबा म्हणले अजून दोघी जणीची सांगितली. आता कोण कोण आ मनोने फिरते रात्रंदिवस. या यादीमध्ये अजून दोघी जणी सांगितल्या भगवान एकनाथ महाराजांनी. मनोने फिरते रात्रंदिवस. रात्रंदिवस त्या फिरतातच अजून थांबलेल्या नाही. तो केवढा जाणण्यासाठी. कोण दोघी जणी 12-16 जणी हरिसिने. शब्दाकडे लक्ष द्या. माझ्या शब्दाकडे जर हे शब्द नाही कळले तर माझ्या प्रमाणाला काहीच किंमत नाही. अभंगाच्या अनुषंगाने चिंतन चालू आहे. 12-16 जणी हरिसी नेनती जाणती नाही. नेनती त्यांना कळालेलं नाही. ह्या 12 जणी 16 जणी कोण तुमच्यातल्या नाही. त्या तुम्ही म्हणता ना आमच्यातली एक दोन कोणी सुद्धा नाही तुमच्यातलं. काळजी करू नका. ह्या 12-16 जणी कोण सांगू. सूर्याच्या 12 कळा आणि चंद्राच्या 16. ही रात्रंदिवस. दिवस आला की सूर्याच्या फिरतात आणि रात्र झाली की चंद्राच्या फिरतात. नेमका केवढा जाणण्यासाठी. पण त्यांना देखील कळालेला हरिसी नेनती त्यांना बी कळालेला नाही. बरोबर आहे का. माझं चुकलं तर मला माना तरी हलवा की एवढं कसं का अवघडलं. मग सगळी यादी तुमच्या पुढे ठेवली आतापर्यंत. वेदांना कळाला नाही. श्रुतींना कळाला नाही. आता श्रुतीवरच सुद्धा एक प्रमाण होतो पण आता आठवणीत नाही. श्रुतींनाही कळालेला नाही. योग्याला कळालेला नाही. सनकादिकाला कळाला नाही. भगवान शंकराचं तेच झालं. आईसाहेब लक्ष्मी मातेचं तेच झालं. सगळ्यांचं सांगितलं. मग आमचं म्हणणं आहे एवढ्या मोठ्या माणसाची ज्ञानोबा आपल्याला पुरावे देत असतील. नेमका परमात्मा केवढा आहे हे जाणण्यासाठी गेल्यानंतर त्यांची फजिती झाली. त्यांना केवढा हे सांगता आलेलं नाही. आमचं म्हणणं ज्ञानोबा या तुकोबा या. मग परमात्मा नेमका केवढा हे कळणं अशक्य आहे का. मग कसा आहे नेमका तो आम्हाला कळणार नाही का.
तुकोबराया म्हणले काळजी करू नका. या आत्ता सांगितलेल्या यादीतले सगळे जण आता जबाबदारी नाही का चॅनलवर चालू आहे, एखादा शब्द घेऊन एखादा वाद करत असतो म्हणून सांगायला. हे सगळे आतापर्यंत यादीतले सांगितले का, ह्या सगळ्यांना परमात्मा कळाला नाही असं म्हणण्यामध्ये कळाला, पण परिपूर्ण कळाला नाही हे उत्तर. लक्षात आलं का? कळाला पण परिपूर्ण स्वरूपाने तो कळालेला नाही. तुकोबराया म्हणतात इतक्या जणांना जो परिपूर्ण समजलेला नाही, नेमका केवढा आहे हे सांगता आला नाही. मग तुकोबरायाला आम्ही म्हणलं एवढ्या सगळ्यांपुढे आम्ही सुद्धा हात टेकवले, बाबा आम्हाला बी नाही की नेमका केवढा हे कळावं अशी इच्छा निर्माण झाली. तुकोबराया आम्ही शरण आहे तुम्हाला, नेमका परमात्मा केवढा ते तुम्ही सांगाल का? तुकोबराया म्हणले केवढा आहे ते सांगू, ऐका अभंगाचं पहिलं चरण. पुरावे देऊन आम्ही तुकोबरायाला हात जोडून विनंती केली. सगळेच देवाला जाणण्यासाठी गेले, केवढा आहे केवढा आहे केवढा आहे. त्यांच्याकडून अपेक्षा होती आम्हाला केवढा हे जाणून घेण्याची, ते कोणीच सांगू शकत नाहीत केवढा आहे. तुकोबराया तुम्ही सांगाल. तुकोबरायाने आम्हाला दिलासा दिला, आधार दिला. तुकोबराया सांगतात मी तुम्हाला सांगतो केवढा आहे. सांगू केवढा आहे? एवढा. लय महत्वाचा शब्द बरं का हा अभंगात. एवढा शब्द कळाला की अभंग सुटतोय सगळं. केवढा आहे सांगू? एवढा. अहो एवढा म्हणजे केवढा? तुकोबराया म्हणले केवढा सांगू? एवढा. केवढा म्हणलं की एवढाच. असं नामदेव महाराज एक प्रमाण. संसारी असावे असोनी नसावे. नामदेव महाराज संसारी असावे म्हणून सांगतात, आम्हाला बरं वाटलं. असावे म्हणून तर म्हणतात असोनी नसावे. नामदेव महाराजाला म्हणलं कोणतं तरी एक सांगा. दोन तोंडाने बोलू. एकीकडून तुम्ही संसारी असावे म्हणून सांगता, तोपर्यंत लगेचच असोनी नसावे म्हणता. मग संसारी असावे का नसावे दोन्हीतनं एक सांगा. नामदेव महाराज म्हणले असावे पण असोनी नसावे. माझं म्हणणं कळतंय का? उत्तर तिथंच फिरतंय पुन्हा. असावे पण असोनी. तुम्ही असावे म्हणून सांगावं किंवा नसावे म्हणून सांगा. ते म्हणले मी तसं सांगत नाही, असावे पण असोनी नसावे. तसं तुकोबरायाला विचारलं केवढा? तुकोबराया म्हणले सांगू केवढा? एवढा. एवढा हे काय, त्याला काय परिमाण वगैरे त्याचं काय मोजमाप आहे का नाही? एवढा 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 असा. तुकोबराया म्हणले तसं सांगता येत नाही, म्हणून तर केवढा सांगत असताना केवढा हे सांगण्यासाठी इतकं सुंदर प्रमाण बसलं फिट. अतिशय समर्पक वळिंब्यात प्रमाण दिलं बरं का महाराजांनी. वंजळभर साखर त्यांच्या तोंडात घालायला पाहिजे, पण काय करू, इथं गुळ ठेवलाय. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे केले. आता थोडं याचं चिंतन करू. केवढा. केवढा तर बोला की मामा. एवढा. हा एवढं समीकरण ध्यानात ठेवा. आता एवढा म्हणजे नेमका मग एवढंच करायचं का 12 वाजता? सांगू आता केवढा. ऐका केवढा ते उगत तुम्हाला सगळ्याला कळावं म्हणून. लय डीप मध्ये बी गेले की पुन्हा झोपीला कारण ठरायचं. तुमचं थोडं अजून थोडं विनोदातूनच भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्रातलं चिंतन सांगतो. परमात्मा केवढा आहे? किती लग्न केली देवानं? 16,108. 16,108. बरोबर आहे का ना? ध्यानात ठेवा बिगर लग्नाची. किती झाली काय पोरांच्या मनाला खरं त्यांचं आता काय करावं. काय पुरीच्या बापाच्या अंगात मस्ती चढली माहित नाही. आपली हिंद्री असली तरी पुरीचा बाप फुगेरच खायला लागला. शेतकऱ्याला द्यायला अजिबातच होय म्हणे नाही, आहे का नाही? आणि आपल्या लोकांना नोकरी आहेत का नाही, आहे का नाही? आणि नोकरी असली तरी जमीन किती म्हणे विचारते तोंड घेऊन. मग शेतकऱ्याला द्यायची ना नोकरी, का शेतकरी कशाला विचारते मग, आहे का नाही? पण जाऊ दे आता, ती देव आहे नुसतं ऐकून ठेवा, त्याच्यातच आपलं समाधान मानायचं असू द्या. किती केली कृष्णाने लग्न? 16,108.
आपल्या शेजारचं उदाहरण म्हणून सांगतो. वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवरे भगवान भाऊ येडशीकर. भाऊ काल्याचं कीर्तन करताना भाऊंना विद्यार्थ्यांनी विचारायचं, असे विद्यार्थी, भाऊ तुम्ही रोज कीर्तनात काल्याच्या सांगता कृष्णाने 16,108 लग्न केली, कृष्णाने 16,108 बायका केल्या. भाऊ म्हणले बरोबर आहे, शास्त्रात सांगितले म्हणून मी सांगतोय. नाही ते तुमचं खरं आहे की म्हणला, पण माझा एक प्रश्न आहे भाऊ तुम्हाला. विद्यार्थ्यांनी विचारले संस्थेतल्या. ते म्हणले काय तुझा प्रश्न आहे? ती म्हणला माझा प्रश्न असा आहे, कृष्णाने 16,108च बायका का केल्या? बरोबर आहे, त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यानं प्रश्न विचारलाय. त्यानं 16,108च बायका का केल्या म्हणला. आता काय उत्तर द्यायचं? बहुनी त्यानं जे त्याच्या बुद्धीप्रमाणे प्रश्न विचारलाय त्याच्या बुद्धीला पेलेलं असंच बहुंनी उत्तर दिलं. साहे वजे त्यास त्याची देऊ, हा अधिकार तैसा करू उपदेश. एखाद्या मुंगीला जर म्हणलं एवढा हत्ती सांभाळती का, जमल का ते? मुंगीवरी भार गजाचे पालन असं चालत नाही. म्हणून त्याला पेलेलं असंच उत्तर द्यावं लागलं. ते म्हणजे काय प्रश्न आहे? कृष्णाने 16,108च बायका का केल्या? बहुनी सांगितलं त्याचं उत्तर सांगू. त्याला 9वी भेटली नाही म्हणून 8वर थांबला. उत्तर कळलं तुम्हाला? त्याला जर 9वी भेटली असती तर त्यानं 16,108 नाही 9 केली असती. 9वी भेटली नाही म्हणून 8वर थांबला. आलं का लक्षात? असू द्या, मला तिकडे जायचं नाही. 16,108 लग्न केली, ते काय गपचिप केली का पळून जाऊन? नाही नाही नाही, केवढा हे सांगायला तुम्हाला मी. एवढा त्यानं धडदेकर चिठ्ठ्या छापून डीजे बीजे लावून केली, झाकून केलेलं नाही. हा नियम होता त्याचा. कृष्ण परमात्म्याचा नियम सांगू. प्रत्येक लग्नाची पत्रिका छापली की अगोदर पहिल्या सासऱ्याला पत्रिका द्यायचा. जागेत का तुम्ही? पुरुष मंडळी जागेत ना? पहिल्या सासऱ्याला अगोदर पत्रिका आणि मग बाकीच्या पाहुण्या रावल्यासनी पत्रिका. कुणी बी इथं उपस्थित मंडपातल्या कुणी बी एक जण ट्राय करून बघायचं दुसऱ्या लग्नाची पत्रिका फक्त पहिल्या सासऱ्याला देऊन बघा तुमचं काय होतंय. यालाच तर देव म्हणतात तो. असू द्या. गरुड म्हणला कितवं लग्न होतं मला माहित नाही, फक्त मला एवढा सांगायचं आहे. कितवं लग्न होतं काय माहित नाही, मी काय लग्नाला होतो का, पण एक शास्त्रात सांगितलं कितवं लग्न होतं काय की. पण गरुड वैतागला होता. गरुड कामाला. गरुड म्हणला जसा कामावर जॉईन झालोय तसं बाबांनी मला दुसरं कामच लावलं नाही म्हणला. नुसत्या पत्रिका छापायच्या आणि वाटायच्या आणि ह्याची लग्नच पार पाडतोय म्हणला. दुसरं कामच आणि का दुसरे मज नाही, एवढंच बसतंय, पुढचं बसत नाही. दुसरं कामच नाही बाबा म्हणला. तेवढ्यात पत्रिका छापून आल्या आणि खनकर्ण देवानी पहिली पत्रिका लिहिली समुद्राला. कोणाला लिहिली? समुद्राला लिहिली. माझं मगाचंच वाक्य पुन्हा तुमच्या पुढे येतंय. समुद्र हा भगवान कृष्ण परमात्म्याचा पहिला सासरा आहे. हा समुद्राची मुलगी लक्ष्मी माता ही देवाची पहिली पत्नी. पहिल्या सासऱ्याला प्रामाणिकपणे त्यानं पत्रिका लिहिली आणि लिहून काय केलं? सहकुटुंब सहपरिवार लग्नास अगत्य येण्याचे करावे असं लिहिलं. गरुडाला सांगितलं जा एवढी पत्रिका समुद्राला देऊन ये. गरुड म्हणला देवा देऊ की नंतर. म्हणले इतक्या लवकर कशाला? जा सेवके करावे सांगितले काम. गरुड निघाला आपला, घेऊन गेला गरुड. गरुडाने ती समुद्राला पत्रिका दिली आणि सांगितलं या सहकुटुंब सहपरिवार भगवंताचा निरोप आहे. आमंत्रण नाही, आमंत्रण आहे, निमंत्रण नाही, आमंत्रण आहे, या. ठीक आहे म्हणले. पत्रिका बघितली. गरुडाने आपला नमस्कार केला. येऊ का मग? या म्हणले. गरुड निघाला की गरुडाच्या माग समुद्र. गरुड पुढे समुद्र माग. कशाचा आवाज येतोय म्हणून गरुडाने माग वळून बघितलं, समुद्र माग. गरुडाने विचारलं कुठं? समुद्र म्हणला लग्नाला. गरुड म्हणला पुसाचा महिना चालू आहे का, लग्न वैशाखात आहे. आताच येऊन काय करतो? लय टाइम आहे अजून. पत्रिका त्याचा मोठा संपर्क आहे, लय नेटवर्क मोठं आहे तिन्ही लोकात त्याचं. म्हणून आता लवकरच पत्रिका वाटायला चालू आहे. त्या म्हणले तर तू आता इतक्या लवकर काय करतो? त्याने सांगितलं आम्हाला लवकरच यावं लागतं. तुला काय करायचं? चल पुढे म्हणला. आपण इतक्या लवकर? ते म्हणला तुला माहिती आहे का आम्ही मूळ वराडे, लवकरच यावं लागतं. गुरुवर्य प्रकाश प्रभाकर दादा बोलले. दादा दादा म्हणतात मूळ वराडी कुणाला म्हणायचं?
सांगू काही काम नसतं, पण लग्नाच्या अगोदर लवकर येऊन मुलावर येतात. त्यांचं नाव मूळ. काय करीत नाही ती नुसती खायला, कारण 4-8 दिवस 15 अगोदर थांबणार. मुलावर येतात त्यांचं नाव मूळ वराठी. आणि तसं ते लवकरच आलं ते आलं. गरुडाला टेन्शन आलं, कारण सगळी व्यवस्थापन कोणाकडे होतं? गरुडाकडे. ही म्हणला सांगितलेलं काय ऐकत नाही म्हणला, आणि सगळं मलाच निस्तारावं लागतंय. काय करावं हे देवाला म्हणला. ते जरा वेगाने आला. तर गरुडाचा वेग काय साधा आहे? वेगाने आला गरुडाला विचारलं, देव कशामुळे एवढ्या धापा भरल्या, का रे एवढा पळत आला? काय सांगायचं म्हणलं, तुला म्हणलं होतं का ना शेवटाला पत्रिका देऊ? तो माझ्या मागे चाले म्हणला. आता एवढा मोठा समुद्र आलाय म्हणला, त्याला सहकुटुंब यायला सांगितले, त्याच्यात काय थोडे प्राणी येतोय? एवढ्या सगळ्याला जाणून सोडा कुठं द्यायचा सांग म्हणला पटकन. आता प्रमाण बसते महाराज तुमचा केवढा ते सांगतो तुम्हाला. देवाने सांगलं काय को टेन्शन लेत आहे, मै हो ना, तू घाबरू नको, मी आहे की सकळ जीवाचा करी तो संभाळ, आहे का नाही? हा, काळजी करू नका. आलाय रे म्हणले, तो आवाज येतोय, त्याचा आवाज येतोय, आलाय. ठीक आहे, देवाने काय करावं आता? मुद्दा आहे का? गोड मुद्दा आहे. भगवंतानी स्वतःच्या हातावरचा एक रोम उपटला, एक केस, एक रोम उपटला भगवान कृष्णाने, आणि गरुडाजवळ तो केस दिला, एक रोम, आणि सांगितलं जा समुद्राला म्हणावं हा तुझा जानवस वाडा, हे तुला राहण्याचं ठिकाण, याच्यावरती तू बस. गरुड म्हणला काय करायचं आपल्याला? सांगितलेलं काम करायचं. तो केस रोम घेतला, तो टेकवला, आणि गरुडाला सांगितलं, समुद्राला सांगितलं हा तुमच्यासाठी जानवं सोडा, हिथं तुम्हाला बसायला सांगितलं, तुमची बैठक व्यवस्था, राहा इथं येऊन. एका रोमावरती आजही समुद्र स्थिर आहे. एवढा भगवंताच्या एका रोमावर समुद्र आहे. एको अंशेन स्थितो जग, एवढा. आणि ते बघितलं की सगळं कोणी? गरुडानं. भगवंताच्या एका रोमावर हा निवांत बसला बाबा म्हणले समुद्र. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. हा, नकळे शब्द 2 ठिकाणी लावायचा. कानोबाचे नवल नकळे एक, आणि कानोबाचे कोडे नकळे 2. त्याचं नवल बी कळत नाही आणि त्याचं कोड बी कळत नाही. हा, असा कानोबा. आणि समुद्र म्हणला बरं झाला, ते गरुड म्हणला बरं झालं बाबा, आपल्या मागचा ताप वाचला, बसलाय निवांत. गरुड निघाला की गरुडाला समुद्राने हाक मारले, ए गरुडा थांब. गरुड म्हणला अजून काय काम आहे? काही काम नाही म्हणले, तुला एक निरोप आहे. काय? असेच आमच्यासारखे जर काय अनेक मूळ वराडे आले असतील तर अजून भरपूर जागा शिल्लक आहे, त्यांना इकडे पाठवून दे. एका रोमावर एवढं बसतंय, एवढा प्रभू. केवढा आहे आता कळलं का? हा, अजून बी बोलायला भरपूर आहे, पण नुसतं एवढ्या शब्दावर चिंतन होईल. अख्खा अभंग एवढ्या शब्दावर जाईल. विठ्ठला परिपूर्ण स्वरूपाने कोणच सांगू शकलं नाही त्याला एवढा आहे म्हणून. नाही वेदान नाही कळला, नाही कळत तो परिपूर्ण स्वरूपाने कोणालाच कळणार नाही. जाणायला गेलं की तिथं आपली मती थांबते, तिथं मती आपली थांबते. तुकोबऱ्याचं प्रमाण आठवलंय. मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप, मनवोनी माप भक्ती केले, मनवोनी माप. तुझं स्वरूप कसं आहे? मन वाचातीत, मनाच्या पलीकडे, वाचेच्या पलीकडे. वाणी बी थांबते आणि मन बी थांबतंय, तरी तुझं स्वरूप कळत नाही, असं आहे. म्हणून मगा सांगितलेल्या लिस्ट मधले वेदापासून ते 12 जणी पर्यंतचे सगळे त्यांना कळाला नाही असं नाही, कळाला पण परिपूर्ण कळाला नाही, परिपूर्ण कळाला नाही. आपल्यापैकी कोणी गोव्यालाही गेलतं का फिरायला? आता कीर्तनात सांगतील वय होय म्हणून. समुद्र बघितला का आपल्यात कोणी? समुद्र बघितला, जाऊ द्या, गोव्याचं सोडून समुद्र तरी बघितलाय.
बघितलाय. खरं सांगा, आपण समुद्र बघितला म्हणून आता सांगता मला. एका किनाऱ्यावरती आम्ही उभा असतो, नीट आहे का बरं का. अलीकडल्या किनाऱ्यावर उभा आहे आणि अथांग भरलेला समुद्र आमच्या पुढे. कुठपर्यंत आमची नजर जाते? 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, फार फार तर 5 किलोमीटर पर्यंत आमची नजर जाईल, चांगली नजर असली तर. 5 किलोमीटर पर्यंतचा भाग आम्हाला पाण्याने भरलेला अथांग दिसतो. तिथं क्षितिजासारखा भाग त्या पाण्याला टेकल्यासारखा दिसतो. बरोबर आहे का नाही? तिथून पलीकडे आम्हाला काय दिसत? मग खरं सांगा, तिथपर्यंत समुद्र आहे का? त्याच्या पलीकडे तो नाही का? त्याच्या पलीकडे तो अनंत आणि अफाट आहे. पण आम्ही जेवढा पाहिला तो आम्हाला पाहिला म्हणतो आम्ही का न पाहिला म्हणतो? तुमचं पाहिला म्हणणं बरोबर आहे का तुम्ही पाहिला नाही हे म्हणणं बरोबर आहे? पाहिला नाही म्हणावं तर तुम्ही प्रत्यक्ष पाहिलाय की हो. पण तुम्ही पाहिला जरी म्हणला का तरी परिपूर्ण पाहिलेला मला हे सांगा. समुद्र तुम्ही पाहिला पण परिपूर्ण पाहिलेला नाही. जेवढा तुमच्या नजरेमध्ये कक्षेत बसला तेवढाच पाहिला आणि तेवढाच समुद्र तुम्ही आम्हाला सांगता, धाडस करून सांगता आम्ही समुद्र पाहिला. तसं वेदापासून ते सगळी यादी जी सांगितली आता ओव्यातली मी सगळी, ह्या सगळ्यांनी देव पाहिला नाही असं नाही, अनुभवला नाही असं नाही, त्यांना कळाला नाही असं नाही, कळाला, पाहिला. पण जेवढा त्यांनी पाहिला आणि जेवढा अनुभवला त्याच्या पलीकडे तो अनंत आणि अफाट आहे. पण जेवढा त्यांनी पाहिला तेवढाच मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून केवढा तुकोबराय म्हणतात एवढा. विठाला विठाला एवढा अनंत आणि अफाट असणारा परमात्मा आम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? अभंगाचं द्वितीय चरण. होय, भावाने तो परमात्मा संपुष्टी राहावे, भावे संपुष्टी राहावे. संपुष्टी शब्दाचा अर्थ आहे आपल्याकडे त्याला साठवता येतो, आपल्याकडे त्याला खेचून आणता येतो. कशाने? भावे. होय भक्ती. भावे शब्द दुसऱ्या चरणाकडे घेत चला. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आणि आता वाक्य सांगतो. जो परमात्मा ज्ञानाने जाणता येतो पण केवढा आहे म्हणून सांगता येत नाही, तो परमात्मा तुकोबरा सांगतात भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. दुसऱ्या कुठल्याच साधनाने देव मोजता येत नाही. त्याला मोजायचा असेल केवढा आहे तर भक्तीच्या मापाने मोजा. भावे, भावाच्या मापाने मोजा. मग कसा? काय माणसं धन मिळवण्यासाठी हावरी असतात, काय माणसं जेवण करताना हावरी असतात, आहे का नाही? प्रत्येकाला काही ना काय हावरेपणाची सवय असते. मला उभा राहिल्यावर सांगायचं हावरेपण आहे काय बरं का. 5 मिनिटं जास्त लांब, ह्याच्या पलीकडे नाही लांब द्यायचं बरं का, जास्त नाही, असू द्या. पण काय होईल, एखादं चरण राहिलं तर मला पुन्हा वाईट वाटेल, तेवढं धावतं सोडवून जातो. हां, आता तरी मी बरेच प्रमाण किंवा दृष्टांत गाळत पुढे चाललो. हा, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. हा, जैसा माझ्या ठाई भाव तुम्ही धरा तैसाची मी खरा तुम्हासाठी. जसा आपला भाव असेल तसाच देव आहे आणि जेवढा भाव असेल तेवढाच देव आहे. एवढ्या शब्दापाशी येतोय. हा, जेवढा भाव आहे तेवढा. मग देव केवढा? एवढा. कळालं? हा, एवढा. काय भाव असावा 1 मिनिटासाठी सांगतो बरं का, सांगतो. का अगोदर भजन करायचं? झोपलंय का कोण? झोपू नका. झोपलं कोण? बसलंय बाबा पण झोपलं नाही. अहो, ती पोरं आहेत म्हणून तुम्हाला मगापासून आनंद वाटतोय. काय मुलं बारीक आहेत मला सांगा तुम्ही. ही पुढं चालून कीर्तनकार होतील का नाही मी नाही सांगू शकत. प्रवचनकार होतील, वादक होतील, काय सांगता येतं, होतील न होतील मला माहित नाही. पण उत्तम माणूस मात्र नक्की होतील. वारकरी संस्था ही माणूस घडवण्याचा कारखाना. विठाला विठाला होय भक्ती केला तैसा. गावात रामायण लागलं होतं. रामायणाची पोथी लावली होती गावात.
गावात 2 ते 5 रामायण असायचं रोज. अख्खं गाव आपल्यासारखं तुडुंब भरायचं सगळे मैदान. एक माणूस येत नव्हता रामायण ऐकायला कधी. तो जातीनं धनगर होता, भरपूर मेंढ्या त्याच्याकडे होत्या. तो म्हणायचा मेंढ्या आहेत बाबा आपल्याकडे एवढी मोठी, कसं काय मग त्यांना उपाशी ठेवून आपण जायचं ऐकायला. अख्खं गाव जातंय, कित्येक दिवस झालं म्हणला पण आपल्याला जाणं होत नाही. एके दिवशी सकाळी उठून ठरवलं लवकरच जाऊ म्हणला मेंढ्या घेऊन, आणि दुपारच्यालाच म्हणला जगवून आणून बांधू कोंडू म्हणला, आणि जाऊ 2 वाजता म्हणला आपण ऐकायला. म्हणता म्हणता सकाळी सकाळी लवकर गेला, जगवून घेऊन आला, कोंडली, हातातली काठी अशी टाकली. 2:15 वाजत आलत्या. मंदिराकडे आला, भर रामायणाची पोथी चालू आहे. अथांग समुद्रासारखा समाज आहे अफाट. सांगणार वाचणार वाचतंय, सांगणार सांगतंय. कुठंपर्यंत आलं तर रामायण माहितीये? रावणानं सीता पळवून नेली. कुठवर आलं तर? रावणानं सीता पळवून नेली. नेमकंही आलो तिथं. मागचं बी काय माहित नाही, पुढचं बी काय माहित नाही, अचानक पोचले. रावणानं सीता पळवून नेली म्हणलं की ह्याच बंद करा म्हणला तुमची पोथी. सगळे थांबले. म्हणले का रे, इतकी जण तुम्ही असताना निहूनच कस काय दिली मला सांगा. मी का सांगतोय? होय भक्ती केला पैसा. तुम्ही इतकी जण काय करीत होता म्हणला? इतक्या जणांना नेले म्हणून सांगता. लाज वाटली पाहिजे म्हणलं आपल्या देखत. आता काय त्याला उत्तर द्यायचं? असे काही लोक असतात की बोलायलाच काय काय बोलता सांगता त्यांना. सगळा समाज शांत आहे. आणि मग तो म्हणला नेले तर नेऊ द्या म्हणला, आता कोणच्या वाटेने गेला तेवढं तरी सांगा म्हणलं. लोकांना वाटलं बरं झालं आपलं सुरळीत चालू होईल, ह्याला इथनं हाकलायला चान्स मिळाला. मग सूचक होता तो म्हणला काळजी करू नको म्हणला. ही कुळकुळ वाट केली नांदगाव, ह्या नांदगावच्या वाटेने घेऊन गेला म्हणलं जा. असं आहे काय म्हणला? नक्की ह्याच वाटेनं म्हणलं, ह्याच वाटेने जा बाबा. हल्लं की तिथून वाटेल नाही लागलं. घरी गेलं, ती मेंढ्या राखायची काठी उचलली, काठी हातात घेऊन गेला. दुपारी निघाला 2 वाजता 3 वाजता. 5 वाजल्या एक माणूस भेटला. ह्या वाटेनं रावण सीतेला घेऊन बघितला का म्हणला. ती माणूस म्हणला ह्याच्या गोळ्या संपल्यात काही बाबा होते. असं विचारते मला काय करायचे आपल्याला. मग चाललंय ना म्हणला हुंबाडीनं, जाऊ द्या म्हणला काय करायचं नर्वस करून. हा म्हणला मगाच गेला म्हणला, मी बघितलं. तसं म्हणल्यावरती त्याला जास्त जीवात जीव आला की राहितच असं म्हणला जा जरा धावतो. तसा उचलत्या पावलांनी निघाला. दिवस मावळला, 10 वाजले. रात्रभर चालतोय महाराज, वाट सुटली नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. हा काय भाव आहे त्याचा बघा. दिवस उगवला, वाटत चालतोय. दुपारी निघालेला. दुसऱ्या दिवशीची दुपार झाली तरी वाटत चालतोय. शरीरातला त्राण हळूहळू कमी झालाय, पण पाऊल पुढेच चालू आहेत. आणि माध्यानेला सूर्य आला. काल दुपारपासून चालतोय, दुपार दुसऱ्या दिवशी झाली तरी रावणाने सीता नेली कशी याची चिड मनामध्ये आहे. आणि तो देवाविषयीचा भाव घेऊन निघालेला आहे. देवाला वाटलं काय करावं. माझं ब्रीद वाक्य आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सीतामाईला रामप्रभूंनी सांगितलं सीतामाई चला. म्हणले कुठं? आता त्या धनगराच्या पुढे जाऊन उभा राहावं लागेल. ती म्हणजे जाण्याबद्दल काहीच नाही देवा, जाऊ. पण रावणानं सीता नेले, रामानं कुठं नेले? तुम्ही राम आहात देवा, मी सीता आहे ऐकीच, पण रावण कुठं आहे? देवाने सांगितलं काळजी करू नको, मी रावण होतो म्हणले. रामप्रभूने रावणाचं रूप घेतलं. होय भक्ती केला तैसा. रामाने रावणाचं रूप घेतलं आणि 2 जण पुढे सीतेला धरले आणि रावण घेऊन चालला. आता रावण कळाला तुम्हाला कोण होता ती. आणि ह्यानं ते दृश्य बघितलं पुढं. असा त्याच्या मनामध्ये आनंद झाला, म्हणता आत्ता गावला म्हणला, पळत गेला. आणि गेल्याबरोबर त्यानं देवाच्या असं गचांडीला धरलं. कुठं चालला म्हणला, कुठं जाचीन जाऊन जाऊन. गावला का नाही म्हणला. देव गप्प बसला. असा माग ढकलला आणि अशी काठी मारणार. एवढ्या देवाने सांगितलं हे खिला घेऊन जा म्हणला, पण मला मारू नको. रावण काय म्हणला, तो खिला घेऊन जा म्हणला, पण मला काय मारू नको. कारण दिसायला रावण होता, असायला कोण होता? राम होता. आपण दिसायला राम आहे, पण असायला कोण आहे? बोला की. सगळं उलट आहे आपलं. हा आता देवाला मार सहन होईल का?
राजस सुकुमार मदनाचा पुतळा सुंदर येतो तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाश. इतका परमात्मा देख नाही त्याला मार कसा सहन होईल. पण त्यांनी सांगितलं मी हिला एकटीला घेऊन जात नाही म्हणून तो चूक केली चल तू फिर माघारी म्हणला धैने मूड नाही तर काठी उघडली. काठी उघडल्याबरोबर देऊन येतो म्हणला मारू नको. रावण सीता घेऊन माघारी. तिसऱ्या दिवशी रामायण भरले. भर रामायणात हा म्हणता समाज आहे. 2:30 वाजले आणि हा धनगर रावणाला आणि सीतेला घेऊन गावात माग काठी उघडून चाल पटापटा आला. हे वाद्य रे म्हणला. वाद्य म्हणलं सगळ्या माणसांनी माग माग बघितलं तर रावण सीता सगळा समाज स्तब्ध झाला. अवाक झाला. वाचणार सांगणाऱ्याला काय सांगावं काय वाचावं काय सांगावं तरी म्हणले आता काय आपल्याला झालं म्हणले हे काय दृश्य बघतोय आपण पुढं. आणि मग सगळा समाज स्तब्ध झाल्यानंतर आईसाहेब सीतामाईनं सांगितलं देवा आपलं मूळ स्वरूप प्रगट करा. आणि मग रावणाचं रूप भगवंतानी सोडलं आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी सीतामाई उभयता त्या ठिकाणी सगळ्या रामभक्तांना आलेल्या दर्शन दिलं. आणि मग सगळी लोक त्याच्या पाया पडायला लागले. अरे काय तुझा भाव आहे. तुझ्या भावाने रावण होऊन देव आला आणि प्रत्यक्ष सीता आणि रामाला इथपर्यंत खेचून आणण्याची ताकद तुझ्या भावामध्ये होती. तुझ्या भक्तीमध्ये होती. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. एवढा व्यापक आहे परमात्मा. पण भावाने तो आपल्याला कळतो आकळतो. आनंद घेता येतो जाणता येतो. पण त्याला काय द्यावं लागतं. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एवढा मोठा व्यापक परमात्मा आहे. एवढा शब्द पहिल्या चरणात आला पहिल्यांदा. तिसऱ्या चरणात बी आला एवढा जगदानी. पण काय मागतोय मागे तुळशी दळ पाणी. तुळशीचं पान आणि गोडभर पाणी एवढ्याने संतुष्ट होतो तो. आता ते एक 2 मिनिटासाठी सांगतो. विनंती टाळी वाजून एकदा पांडुरंगाचं भजन. प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी. विठाला विठाला एवढा मोठा परमात्मा जर भक्ताच्या अंकित यायचा असेल तर त्याला काय द्यावं लागतं. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. मनावे पतित वेळोवेळा. भावे तुळशी दळ द्या. भावे पाणी. त्या परमात्म्याला पाणी घोडभर आणि एक तुळशीचं पान दिलं की तो परमात्मा आपला होऊन जातो. कळतंय का माझं म्हणणं. तुळशी दळ पाणी आणि जोडा हात एवढंच करा. म्हणून वारकऱ्यांनी माळकऱ्यांनी सकाळी उठल्याबरोबर स्नान झालं की तांब्यावर पाणी तुळशीला घालावं. एक तुळशीचं पान तोडून तोंडाने टाकावं. भगवंताला एक चरणावरती पान व्हावं. सगळ्यात मोठं तुळशीला प्रदक्षिणा घालावी. सगळ्यात मोठा परमार्थ महाराज तो बरं का. ते काय सामान्य नाही. वैकुंठाहुनी आली धन्य तुळशी माऊली. इथली नाही तू वैकुंठाहून आलेली.
काय त्या तुळशी दळाचा महिमा आहे सांगू? जरा नीट ऐका माता माऊली, ऐकताय ना? मागची थंडी वाजते का? झालं कीर्तन फक्त 5 मिनिट. आता मला ओव्हर टाइम थोडं केल्याशिवाय करमत नाही. एक 5 मिनिटं घेतो, 5 मिनिट. 11 वाजले बरोबर. तुळशी दळाचं काय महत्व आहे सांगून जातो. भजन करा. विठाला विठाला खडावा घी डोक्यावर म्हणलं. नारदांनी स्वतःच्या खडावा डोक्यावर दिल्या देवाच्या. निघालं नारद घेऊन. नारद पुढे आणि देव माग. सगळ्या बायकाला कळालं. देवाला किती बायका मागा सांगितले. बाकी सगळ्या जणींना कळालं की सत्यभामेनं दान केला. नारद त्याला घेऊन गेले. सगळाच गोंधळ उडाला. आणि सत्यभामीपाशी सगळ्या जणी आल्या आणि तिला विचारलं, कुणाला विचारून दान केलं सांग. तो दान केला. एकटीचा होता का तुझा एकटीचा हक होता का त्याच्यावर? आमचा नाही का नवरा तो? मग तो एकटीनं का म्हणून दान केला? भांडण लागलं. सगळ्याच बोलायला लागल्यावर तिला टेन्शन आलं. ती म्हणली, बाई चुकच झाली माझ्याकडून, आता काय करावं लागेल? आमचा नवरा आम्हाला पाहिजे म्हणले, बाकी सांगू नका, आम्हाला दे पटकन आणून. आणि तसं म्हणल्यावर तसं तेव्हा म्हणली, जाते बाई म्हणली परत आणायला. तवर नारदाने शिव गाठली होती. शिवाला पोचलो होत नारद देवाला घेऊन. सत्यमामा पापाटी मागून गेली. नारदाला म्हणले, नारदा पाया पडते, श्री संताची या माथा चरणावर तुमच्या पाया पडते, परत द्या. नारद म्हणले, दान केलेली वस्तू परत घेतल्यावर काय होतं सांग काय? ती म्हणली, काय सुद्धा सांगू नका तसलं, आता फक्त परतच करा. बाकी आता काय सांगू नका तसलं, वेळ संपली, फक्त मला परत करा. काय त्याच्या मोबदल्यात पाहिजे ते मागा. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला जे पाहिजे ते देते, पण त्याला परत द्या. नाही तर माझं घरी गेल्यावर काय खरं? नारद म्हणले, करतो परत, पण एका अटीवर. म्हणले, काय? त्याच्या वजना इतकं मला सोनं द्यावं लागेल, त्याची तुला सुवर्ण तुला करावी लागेल म्हणले. आणि ती बी घरी नाही करायची, मग हिथं करायची म्हणले, चौकात. हा, गावात, मध्यभागी गावाच्या चौकात. ती म्हणली, काय म्हणणं असेल ते, चला चला. परत आणलं. सुंदर अशी तुला उभा केली, तराजू पारड, अख्खं गाव, 16,108 सगळ्या बायका, हे सगळं वातावरण तयार झालं. देवाला एकात पारड्यात बसवलंय. सगळ्या बायका आल्या आपापलं सोनं घेऊन. देवाची तुला करून देव सोडवून घ्यायचा आहे, त्याच्या वजन इतकं सोनं द्यायचं, देव आपल्याला घ्यायचा आहे. पूर्वी देवाची मूर्ती आणायची म्हणलं, बाप्पा काय करावं लागायचं? पैशात मिळत नव्हती महाराज. महाराज पैशात मिळत नव्हत्या मूर्त्या. पहिलं सोनं द्यावं लागायचं, मूर्ती घ्यावी लागायची. आता पैसे द्यायला लागलो आपण. हा. आणि मग सगळ्या बायकांनी सोनं आणलं. सगळ्या बायका बोललेला राग होता सत्यभामीच्या मनात. ती म्हणली, एकीनं सुद्धा सोनं द्यायचं नाही. चूक कुणी केली? म्या एकटीनं. दान कुणी केलंय? म्या एकटीनं. मी एकटी सोनं देऊन त्याला सोडवून घेते. तुम्ही कुणी सुद्धा मध्ये मध्ये करायचं नाही. कारण सांगू, सत्यभामीकडे लय सोनं होतं आणि तिला सोन्याचा अभिमान होता. सत्यभामीकडे लय सोनं होतं. किती होतं सांग का? एका मिनिटात गणित करता का? घरी गेल्यावर करा, फक्त सांगतो. हा, किती सोनं होतं तिच्याकडे सांग. तिच्या वडिलांनी तिला एक मणी दिला होता, स्वयंतक नावाचा मणी. बरोबर आहे? तो दिवसाला किती सोनं द्यायचं माहितीये का? किती देत असेल? जाऊ, आपल्याला काय आणायचंय का? नुसतं विचार करून ठेवा. एका दिवसाला तो 8 भार सोनं द्यायचा. स्वयंतक मणी. किती भार सोनं द्यायचा सत्यभामेला? 8 भार सोनं त्याच्या प्रभावाने तयार होत होतं. 8 भार. 8 भार म्हणजे किती सांग का? 1 भार म्हणजे किती सांगतो, म्हणजे तुम्हाला 8 भार कळलं. 1 भार म्हणजे 8 मास. आता तुम्ही म्हणता पुन्हा कोड्यातच घातलं, जाऊ द्या, मासावर नको, तोळ्यावर बोलू आपण. तोळ्यावर बोलू. 1 मास म्हणजे किती तोळं सांगू? कॅल्क्युलेशन करा. 26,666 तोळे म्हणजे 1 भार. किती? माझ्या पदर नाही, भागवतातलं चिंतन आहे. 26,666 तोळं म्हणजे 1 भार. गुणुले 8. दिवसात किती द्यायचा? 8 भार. 26,666 तोळे गुणुले 8 केलं तर 2,13,328 तोळं सोनं. 2,13,328 तोळं सोनं सत्यभामेला रोज मिळत होतं. ती 4-2 तोळ्यावाल्याने ध्यानात ठेवा. एवढं सोनं तिच्याकडे होतं. असं कित्येक दिवस असं साठलेलं सगळं सोनं आणलं तिनं आणि तराजूत घातलं. एवढं बी तराजू हल्लेलं नाही. मग हातबल झाली.
अभिमानाचं गर्वहरण झालं. आणि मग बाकीच्या बायकाला म्हणले आता तुमची मला गरज आहे, तुमच्याकडे आहे तेवढं सगळी जणी आणा. सगळ्याच बायकाचं आणलं त्याच्यात टाकलं. देव तुलला गेला नाही. देव म्हणला योग्याला हल्लो नाही, जप्याला हल्लो नाही, तप्याला हलका झालो नाही, तुमच्या सोन्यावर हलका होतो होय रे म्हणले. एवढा काय हलका समजायला लागली? नाही नाही म्हणले जमत. हल्ला नाही देव. सगळ्याच बायकाचं सोनं ताराजूट टाकलं. देवाची तुला होईना. देवाचा चुलत भाऊ निश्चिम भक्त उद्धवाला वाटलं मोठं संकट आले. जर तुला देवाची नाही झाली, देव आपल्यापासून कायमचा गेला. काय करावं लागेल आता? देवाला उद्धवाने लक्ष दिलं. या सगळ्या बायकात देवाची एक पत्नी उपस्थित नाही. तिचं नाव आई साहेब रुक्मिणी माता. रुक्मिणी माता उपस्थित नव्हती. पळतच उद्धव तेवढ्या गर्दीतून गेला आईसाहेब रुक्मिणी मातेच्या महालात. आणि आईसाहेबाला सविस्तर वृत्तांत सांगितलं. सगळी हातबल झाली, सगळ्याचे उपाय थांबले. आईसाहेब तुम्ही काहीतरी करा म्हणजे देव सुखी. आता तिसऱ्या चरणाकडे आलो मी. एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी. आईसाहेब आल्या, उठल्यानंतर तुळशी वृंदावनापाशी गेल्या. तुळशीचं एक पिकलेलं पान तोडलं. शुभ्र वस्त्रामध्ये ते असं झाकलं, टाकलं आणि असं झाकून घेतलं. अनेक भाव आहेत बरं का याची, पण आता वेळ संपली आपल्याला. ते तुळशी पान असं शुभ्र वस्त्रात का घेतलं, शुभ्र वस्त्रात का झाकलं, याचे अनेक भाव आहेत बरं का. याचा एक भाव सांगू का? आपण केलेली भगवंताची भक्ती साधना ही माणसाने झाकायची असते, प्रगट करायची नसते. आपल्याला प्रगट करायची लई सवय आहे का नाही? सप्त्याची पट्टी दिल्यावर सुद्धा 5-4 बऱ्या नाव कानावर पडलं तर दिलेल्याचा फायदा आहे. नाही तर हे प्रगट झाल्यानंतर काय झालं? हे प्रगट नसतं. ते पान झाकलं, मनोभावे तुळशीला प्रदक्षिणा घातली, हात जोडले. आणि आईसाहेब तेवढ्या सगळ्या माणसात सगळं स्तब्ध मंडप आल्याबरोबर सेवकाला आदेश केला, त्या तराजूतलं पूर्ण सोनं बाजूला काढा. सगळं बाजूला काढलं बाजूला. नारदाला म्हणलं उचलन घेऊन जा. नुसतंच आम्ही म्हणतोय साधू संताला सोन्याची अपेक्षा नसते. सोने रुपया मा मृतिके समान. तू एवढा ढीक घेऊन चालला का रे? म्हणले जा. आणि आईसाहेबांनी ते शुभ्र वस्त्रातलं पिकलेलं तुळशीचं पान घेतलं, तराजूपाशी गेल्या आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं मनोमन स्मरण केलं. आणि मुखातून त्याचं नामस्मरण करत करत म्हणलं श्रीकृष्ण अर्पणमस्तु. आणि ते तुळशीचं पान रिकाम्या पारड्यामध्ये टाकल्याबरोबर भगवंताची तुला झाली. देवाचं पारड वरी झालं. देव कशाने आपल्याकडे येतो? भावे तुळशी दळ. तुळशीच्या पानाने देवाचं काम झालं का नाही? झालं का सोन्यानाण्यानं? नाही झालं. पण भावयुक्त अंतकरणाने तुळशी दळ जर भगवंताला समर्पित केलं तर होय भक्ती केला तैसा. म्हणून तुकोबाराया सांगतात तुळशीच्या पानाने सुद्धा देव संतुष्ट होतो आणि भक्ताला प्राप्त होतो. असा असणारा परमात्मा भोळा आहे. असा असणारा निर्गुण जरी असला तरी आला नावा रूपा. तुका मने झाला सोपा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुका